महाराष्ट्रात 1.5-2 महिन्यापूर्वी अशी स्थिती होती की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यात जमा आहे। त्याचवेळी शरद पवारांनी एकामागून एक सभा घेऊन दौरे करत गावांना भेटी देत एक चांगलं वातावरण तापवलेलं होतं। त्यामध्ये पक्षप्रवेश झाले, समरजित घाटगेंचा प्रवेश झाला, इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला, असे अनेक प्रवेश झाले। फलटणला निंबाळकरांचा प्रवेश झाला, गडचिरोली चंद्रपूरला आत्राम यांच्या मुलीचा प्रवेश झाला। असं करून एक टेम्पो बिल्ड झालेला होता। त्याला पहिला सुरुंग जर कुठला लागला तर तो हरियाणा निकालाचा। हरियाणा निकालामुळे एकदमच महाराष्ट्रात भाजपला चांगलं म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते निराश झाले होते त्यांना उभारी मिळाली आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्यात एक निराशा दाटून आली। मात्र असं असलं तरी त्याचा आज दुसरा धक्का मात्र बसला। तो कसा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज उमेदवारांची यादी जाहीर केली। नुसती यादी जाहीर केली नाही तर त्या यादीत मोठा घोळ घालून ठेवलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक जागांवरती त्यांनी आपले उमेदवार डिक्लेअर करून टाकलेले आहेत आणि नंतरून पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी सांगितलं की त्या यादीमध्ये काही करेक्शन असले तर करू। ती उमेदवारांची यादी आहे, विधानसभा निवडणुकांची यादी आहे, ती किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे किंवा किती गांभीर्याने प्रसिद्ध करायला पाहिजे याची साधी अक्कल जर सेनेच्या नेत्यांना नसेल तर पुढे इलेक्शनमध्ये काय होणार आहे आणि ताटात काय वाढून ठेवलं आहे हे सांगायला काय ज्योतिषाची गरज नाही। याचे परिणाम नक्की चांगले तरी काही होणार नाहीत, झाले तर ते महाविकास आघाडीसाठी वाईटच होतील। अशी परिस्थिती आज शिवसेनेच्या उमेदवार यादीने केलेली आहे। उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। गेली जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेनेची कामगिरी अतिशय खराब राहिली महाविकास आघाडीमध्ये आणि त्याचवेळी काँग्रेस ह्या पक्षाला अगदी सक्षम नेता नसताना सुद्धा किंवा त्यांना फार सहानुभूती नसताना सुद्धा काँग्रेसच्या सर्वाधिक 13 जागा निवडून आल्या आणि त्यानंतर कुठेतरी शिवसेनेमध्ये एक खळबळ चालू झाली किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी भावना झाली की सहानुभूती होती ती उद्धव ठाकरेंना होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या सीटा निवडून आल्या। मात्र काँग्रेसने देखील परिश्रम घेतले होते, त्यांचा जाहीरनामा देखील तितका स्ट्रॉंग होता आणि त्यांच्याकडे बूथ लेवलचं नियोजन होतं आणि स्थानिक भागातले त्यांचे नेते, त्यांच्याकडे कॅलिबर असणारे नेते होते। हे साफपणे शिवसेना विसरलेली आहे। मग कुठंतरी प्रत्येक जिल्ह्यात या जिल्ह्यात आम्हाला जागाच का नाही तर त्या जागा घ्या, मित्र पक्षाचा उमेदवार घेऊन त्याला प्रवेश करून घेऊन तिकीट द्या, असे सगळे खेळ जे राजकारणात काही कामाचे नसतात असे खेळ शिवसेनेने चालू केले। त्या खेळांना काही एक अर्थ नाही। आज तर अगदी एसटीला ते कसं हात दाखवा आणि एसटी थांबवा तशा पद्धतीने शिवसेनेची अवस्था झालेली आहे। कोण येईल त्याला प्रवेश तर दिला जातो आणि तासाभरात तिकीटही जाहीर केलं जातं, त्या यादीत नावही येतं। हा असला विनोदी प्रकार शिवसेनेने केला आहे। राजकारणात हे असले विनोदी प्रकार कधीही चालत नाहीत। राजकारण ही फार गांभीर्याने करायची गोष्ट आहे। दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला किंवा त्यांना सल्ला देणारे लोक कुणीही ग्राउंडवर राजकारण करणारे लोक नाहीत। एकतर ते राज्यसभेवर निवडून जाणारे आहेत, नाहीतर विधान परिषदेवर निवडून जाणारे आहेत। अशा लोकांची जवळ फौज उद्धव ठाकरेंच्या असल्यामुळे ते तरी काय करणार म्हणा। मात्र कुठेतरी शिवसेनेने हे गांभीर्यानं घ्यायला हवं होतं, मात्र त्यांनी तसं घेतलेलं दिसत नाही। ग्राउंड रियालिटी माहीत असणारा माणूस शिवसेनेत जो कोण होता तो एकनाथ शिंदे होता आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेना सोडून गेले त्यावेळी शिवसेनेची अधोगती चालू झाली किंवा शिवसेनेकडे तसं सक्षम मॅनेज करणारा माणूस राहिलेला नाही याची प्रचिती लोकसभेला सुद्धा आली। लोकसभेला एकनाथ शिंदे यांना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती। त्यांना गद्दार म्हटलं जात होतं, 50 खोके एकदम होके अशा घोषणा होत्या त्यांच्या विरोधातही, म्हणजे भाजपपेक्षा त्यांच्यावर जास्त राग होता। मात्र एकनाथ शिंदे यांची कामगिरी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सुद्धा लोकसभेला चांगली राहिली। कितीतरी मोठा मतदारसंघ असतो, एका लोकसभेमध्ये कमीत कमी 6 विधानसभेचे मतदारसंघ असतात, त्या सर्वांना मॅनेज करणं एकनाथ शिंदेंना जमलं
परत परत एकच गोष्ट सांगतो मी, म्हणाल तुम्ही, मात्र हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने हे निवडूनही येतील काय नाही अशी परिस्थिती होती. 3 नंबरचे उमेदवार अशी संभावना होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने इथं अगदी तळ ठोकला आणि जे काही पाहिजे ते नियोजन केलं आणि ते नियोजन मुख्यमंत्री असताना सुद्धा केलं. प्रत्येक ठिकाणी दिवस रात्र न म्हणता धैर्यशील मानेसाठी ते फिरले आणि त्यातून विजय साकार करून घेतला आणि धैर्यशील माने हे 3 नंबरची सीट 1 नंबरला विनिंगला आणून ठेवली. आणि त्या उलट इथं असणारी सीट म्हणजे सत्यजित पाटील आबा यांची सीट उद्धव ठाकरेंनी हाताने घालवली म्हटलं तर फार काही वावगं ठरणार नाही. उद्धव ठाकरे इथल्या कुठल्याही विधानसभेत जाऊन त्या नेत्यांना भेटले तर नाहीतच, शिवाय सभा घेण्याचा तर प्रश्नच नाही. प्रत्येक ठिकाणी एक सभा मोजून घेतली, ती म्हणजे इचलकरंजीची एक सभा. आणि एकनाथ शिंदेने धैर्यशील मानेंसाठी किंवा छोट्या मोठ्या मिळून 20 सभा घेतल्या असतील, मात्र उद्धव ठाकरेंनी मोजून एक सभा इचलकरंजीत घेतली. जर परिश्रम करायची तयारी नसेल तर राजकारण करू नये. मात्र उद्धव ठाकरेंना वाटतं की भावनिक वातावरणावरून सगळं होईल, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सेनेला वाटत असावं. मात्र मतं काही वाईट पडली नाहीत. सत्यजित पाटील यांना हातकणंगलेमध्ये चांगली मतं मिळाली, तो एक वातावरणाचा भाग होता. मात्र आज ते दिवस गेलेले आहेत. लाडकी बहीणसारखी योजना आलेली आहे, वीज बिल माफ केलेलं आहे महायुतीनं. इतके सारे प्रकार असताना सुद्धा ही निवडणूक ज्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होती ती कुठेतरी उद्धव ठाकरेंनी घेतलेली नाही, हेच दिसतं. आजची उमेदवारी यादी जर महाविकास आघाडीची सत्ता गेली किंवा सत्तेत ही महाविकास आघाडी आली नाही तर त्याला प्रमुख कारण ही आजची यादी ठरेल, उमेदवार यादी, हेच नक्की होईल. तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरे यांनी रिलीज केलेली आजची यादी चुकीची आहे का? आणि ती चुकीची असली तर त्यातले कोणते कोणते उमेदवार तुम्हाला चुकीचे वाटतात? आणि ही यादी रिलीज करणं मित्रपक्षांना विश्वासात न घेता हे कुठंतरी सत्ता जाण्यासाठी किंवा सत्ता जी येणार होती ती जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.